शेतकरी मित्रांनो नमस्कार. कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मार्केट भाजीपाला बाजारभाव 26 डिसेंबर 2025 शुक्रवार. भाजीपाला बाजारभाव आणि आवक आढावा थोडक्यात पुढीलप्रमाणे. आज मार्केटमध्ये बीटच्या आवकीचा आढावा घेतला तर बीटची आवक कालच्या तुलनेत आज थोडीशी घटल्याचे पाहायला मिळाले. फ्लावरची आवक आज मार्केटमध्ये कालच्या तुलनेत थोडीशी घटल्याचे पाहायला मिळाले. कोबीच्या आवकेत मात्र आज वाढ होताना पाहायला मिळाली. मक्याची आवक मार्केटमध्ये जेमतेमच पाहायला मिळत आहे. हिरव्या काकडीच्या आवकेमध्ये आज मोठी वाढ पाहायला मिळाली. हिरवे वांगे, घेवडा, पापडी यांच्या आवकेत देखील मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. चला तर इतर सर्वच प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया. बाजारभाव प्रति 10 किलो याप्रमाणे. त्याआधी शेतकरी बांधवांनो, तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला, जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. त्यांनाही घरबसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मार्केटचे बाजारभाव समजले जातील. बाजारभाव प्रति 10 किलो याप्रमाणे. दुधी भोपळा 80, 100 ते 120 रुपये 10 किलो. दुधी भोपळा अवकेत मोठी वाढ, बाजारभावात घट. जी4 मिरची 400, 450 ते 500 रुपये 10 किलो. जी4 मिरची बाजारभावात वाढ, अवकेत घट पाहायला मिळते. घेवडा बाजारभाव 100, 120 ते 150 रुपये 10 किलो घेवडा. हिरवे वांगे 150 ते 200 रुपये 10 किलो. हिरवे वांगे अवकेत मोठी वाढ. पापडी 120 ते 150 रुपये 10 किलो. पापडी अवकेत वाढ, मागणीत घट. पावटा 251 ते 451 रुपये 10 किलो. गावठी पावटा 400 ते 451. केतकी चवळी 280 ते 350 रुपये 10 किलो. केतकी चवळी आवक कमी. हिरवी काकडी 180, 200 ते 220 रुपये 10 किलो. हिरवी काकडी अवकेत मोठी वाढ. दोडका 300 ते 400 रुपये 10 किलो. आवक कमी, मागणीत घट पाहायला मिळते. शिमला मिरची 400 ते 500 रुपये 10 किलो. शिमला मिरची 400 ते 500, आवक जेमतेम. बटाटा 140 ते 150 रुपये 10 किलो. बटाटा 140 ते 150. भेंडी 400, 500 ते 600 रुपये 10 किलो. आवक कमी भेंडी. बीन्स फरशी 200, 251 ते 300 रुपये 10 किलो. बीन्स फरशी. राजमे 300 ते 350 रुपये 10 किलो. राजमे. वाटाणा 280 ते 320-30 रुपये 10 किलो. वाटाणा. अद्रक आले 300 ते 400 रुपये 10 किलो. सुपर. अद्रकची आवक घटल्याचे पाहायला मिळते. सफेद काकडी आवक कमी. बाजार 180 ते 220 रुपये 10 किलो. सफेद काकडी अवकेत मोठी घट पाहायला मिळते. शेट काय भाव झाले बीट? 100 रुपये. 100 रुपये 10 किलो. हा. किती गुन्हे आहेत? 17. 17 चोक्कल आहे. 100 रुपये झाले. हा. गोळा होता का मोठा? होता ना. तो काय झालाय? 100 100 झालाय. भुगी होती का? होती. भुगी काय झाली? 50. बदला 100. ब्याची जात सांगता येईल का या? नाही माहित नाही. किती डब्याची बीट आहे ही? 7. 60 डब्याची बीट आहे. कोण बाबा संग आलाय काय तू? हा. काय नाव आपलं? आर्यन सागर पुंडे. गाव कुठलं? कानूर मेसई. बीटच्या बाजार सांगता येतील का आज तुला? कमीत कमी जास्तीत जास्त काय झाल्यात? नाही इथंच होतं. 140. 140 पर्यंत झाल्यात. आपली 100 रुपये झालेली. ओके. बाबा नमस्कार. नमस्कार. काय भाव झाली बीट आपली? बीट आपली 100 रुपये. बीटची आवक कशी वाटते आज? आवक आज परवाच्या पेक्षा कमी आहे आवक आज. काल होते का तुम्ही? हा परवा होती. परवा होते. परवापेक्षा आज कमी वाटते थोडी. कमी आहे आवक आज. आज बीटच्या बाजारात कमीत कमी जास्तीत जास्त काय झाल्यात? जास्तीत जास्त 140 रुपये झाले मार्केट आज. आणि कमीत कमी 100. कमीत कमी 100 म्हणजे 80च्या पुढेच मार्केट आहे आज. कारण त्याशी सगळं 80, 90 रुपये मार्केट झालं. ओके. बीटमध्ये हलके माल जास्त आहे का भारी माल जास्त? आज माल तसं जेमतेम थोडं हलकं जास्त आहेत माल आज. हलके माल जास्त आहेत आज. किती डब्याचं बीट आपले हे सगळं? आपलं 60 डब्याचं बीट आहे. परवापासून काढायला चालू केलंय.
आपलं जवळजवळ मला वाटतं 150 बॅग आली. 150 बॅग आली मार्केटला आतापर्यंत. अजून किती जाईल? अजून मला वाटतं 5-50 अजून आहेत. मग गळी एव्हरेज गळी चांगलं निघाले. गळीत हा चांगले 25-30 एव्हरेज निघल. 25 परवडाल का या बाजारामध्ये? परवडून आता घ्यायचं, परवडून आता काय आहे, काढण्यापेक्षा नाही का मग ते बरंच आहे. परवा काय भाव गेली होती? परवा 80 रुपयाने गेली. 80 रुपये. आज 100 रुपये गेली. 100 रुपयाने. आज बरी गेली. हा चांगली गेली. ओके, धन्यवाद. हा धन्यवाद. बीट 110 रुपये 10 किलो. बीट 110 रुपये 10 किलो. 23 गोणीचं वक्कल आहे. गोळा बीट 90 रुपये 10 किलो. गोळा बीट 90 रुपये 10 किलो. बीट 80 रुपये 10 किलो. 80 रुपये 10 किलो बीट. बुगी बीट 51 रुपये 10 किलो. 6 गोणीचं वक्कल आहे बुगी बीट 51. गोळा बीट 90 रुपये 10 किलो. 90 रुपये 10 किलो गोळा बीट. बीट 100 रुपये 10 किलो. 100 रुपये 10 किलो बीट. 9 गोणीचं वक्कल आहे. बीट 100 रुपये 10 किलो. 100 रुपये 10 किलो. 70 रुपये बीट 70 रुपये 10 किलो. 70 रुपये 10 किलो बीट. बीट 130 रुपये 10 किलो. 130 रुपये 10 किलो बीट. सुपर वक्कल 130. गोळा बीट 92 रुपये 10 किलो. सर बाजू सर. बीट 121 रुपये 10 किलो. बीट 121 रुपये 10 किलो. गोळा बीट 100 रुपये 10 किलो. शेतकरी संपत दादा. गोळा बीट 100 रुपये 10 किलो. बीट 140 रुपये 10 किलो. सुपर बीट 140. बीट 100 रुपये 10 किलो. बीट 100 रुपये 10 किलो. 111 रुपये 10 किलो. बीट 111 रुपये 10 किलो. 24 गोणीचं वक्कल 111. बुगी बीट 51 रुपये 10 किलो. बुगी बीट 51 रुपये 10 किलो. बीट 122 रुपये 10 किलो. बीट 122 रुपये 10 किलो. बीट 100 रुपये 10 किलो. बीट 100 रुपये 10 किलो. मका सुपर 140 ते 150 रुपये 10 किलो. सुपर मका. मिडियम मका असतील तर 110 ते 130 रुपये 10 किलो. हलक्या मका असतील तर 80-90 ते 100 रुपये 10 किलो. मक्याच्या अवकेत मोठी घट पाहायला मिळते. बाजारभावात तेजी पाहायला मिळते. मागणीत वाढ देखील. कोबी 70 रुपये 10 किलो. कोबी 70 रुपये 10 किलो. कोबी 100 रुपये 10 किलो. 100 रुपये 10 किलो. कोबी 10 रुपये किलो. कोबी 100 रुपये 10 किलो. कोबी 100 रुपये 10 किलो. 10 रुपये किलो. कोबी 120 रुपये 10 किलो. कोबी 120 रुपये 10 किलो. 12 रुपये किलो. सुपर कोबी आहे. लहान साईज गड्डा आहे. नारळ गड्डा आहे. फ्लावरचे आजचे बाजारभाव पाहिले तर 40 रुपयापासून ते 60 रुपये 10 किलो इथपर्यंत फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात. 40 ते 60 रुपये 10 किलो. 60 रुपये बाजारभावामध्ये लहान साईज गड्डा असेल तरच 60 रुपये भावात विक्री होतात. मोठा साईज गड्डा असेल तर 40 ते 50 रुपये 10 किलो. या दरम्यान आजचे फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळत आहेत. फ्लावर 40 रुपये 10 किलो. 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 फ्लावर 51 रुपये 10 किलो. 51 रुपये 10 किलो. फ्लावर 51 रुपये 10 किलो. फ्लावर 51 रुपये 10 किलो. सुपर फ्लावर आहे. फ्लावर 60 रुपये 10 किलो. फ्लावर 60 रुपये 10 किलो. फ्लावर 40 रुपये 10 किलो. फ्लावर 40 रुपये 10 किलो. फ्लावर 60 रुपये 10 किलो. 60 रुपये 10 किलो. फ्लावर